समर्थ. आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. मी मान्य दादा महाराज सौ वहिनी, आपल्या मंडळाचे संस्थापक सदस्य PR कुलकर्णी, प्रदीप देशपांडे, स्वामी भक्त मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका आणि ह्या कार्यक्रमाला तळेगावहून आलेत आपले धर्माधिकारी श्री स्वामी समर्थ. आजच्या आपल्या आरतीचे आणि महाप्रसादाचे मानकरी आहेत भंडारी कुटुंब आणि आपटे कुटुंब. या दोन्ही कुटुंब परिवारातर्फे आजचा अन्नदानाचा सगळं महाप्रसादाचं नियोजन आहे. तर सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. आपले जे आजच्या आरतीचे आणि महाप्रसादाचे जे मानकरी आहेत भंडारी, मंजिरीताई भंडारी, ह्या स्वतः एक स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत. त्यांचे मिस्टर आज येणार होते ह्या कार्यक्रमाला, पण ते ऑस्ट्रेलियामध्ये असल्यामुळे येऊ शकले नाहीत. भंडारी कुटुंबियाचं सांगायचं म्हणजे त्यांचे आईवडील आलेले तिथे, त्यांचंही स्वागत करतो. त्यांच्याकडे त्यांची मुलगी श्रावणी भंडारी, तिचंही मी स्वागत करतो. त्यांच्या घरी जवळपास 22 वर्ष पूर्वी हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. पण मधल्या काही काळापासून म्हणजे साधारण 2016पासून हा उत्सव त्यांना काही त्यांच्या घरगुती म्हणा किंवा काही कारणामुळे करू शकले नाहीत, खंड पडला. त्यामुळे त्यांना अशी मनात एक खंत होती की आपण आता काहीतरी दुसऱ्या सेवेमध्ये तरी आपला सहभाग नोंदवावा. बरेच दिवस त्यांच्या मनात चाललं होतं की स्वामी सेवेमध्ये काहीतरी आपण करावं. आणि मागच्या महिन्यापासून त्यांनी इथे आपल्या मंडळाशी संपर्क साधला होता. तेव्हा आजचा हा दिवस जुळून आला असं म्हणूयात आपण. तर हे जे काय आहे त्यांचं स्वामीवरचं जे काय म्हणूयात त्याचा निष्ठा वगैरे, त्यांचं कुटुंब सगळं स्वामीमय आहे. तर अशा ह्या भंडारी आणि आपटे परिवाराला आज मी दादा महाराजांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सत्कार करावा. श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता मी मंजिरीताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आत्ता जोशी काकांनी जसा परिचय करून दिला तसं मी थोडंसं मनोगत माझं वाचूनच दाखवणार आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी मठात सेवा द्यायची होती, पण स्वामींच्या कृपेने व इच्छेने तो योग आज जुळून आला. आधी बरीच वर्षे आर्थिक संकटांचा सामना करतानाच 2020मध्ये सुरुवातीस करोनामुळे आणि 2021मध्ये अमोलची माझ्या मिस्टरांची तब्येत अचानक बिघडली. तो एकटाच ऑस्ट्रेलियामध्ये होता आणि करोनामुळे आम्हाला कोणालाच त्याच्याकडे जाता आले नाही. आधीच खचलेले मन या परिस्थितीमध्ये पूर्ण कोलमडून गेले होते. सौ जानकी बोडस म्हणजे जानकी काकू हिच्यामुळे मठामध्ये अधूनमधून येणे होत असे. असेच एकदा आलेली असताना काकू मला म्हणाली की तू स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेव व तारक मंत्राचा जप करत जा. त्या मनस्थितीमध्ये जेव्हा मी मंत्र जपायला सुरुवात केली त्यावेळेस त्यातील प्रत्येक शब्द आणि शब्द अंतर्मनाला भिडला. नकळतपणे डोळ्यातून पाणी वाहू लागले व खूप धीर पण मिळत गेला. रामरक्षा पठणानंतर जसा धीर मिळतो तसाच हा अनुभव होता. हा अनुभव जेव्हा मी अमोलला सांगितला त्यालासुद्धा अशीच प्रचिती मिळाली. एकटेपणात आणि ते सुद्धा परदेशात एकटे असताना संकटे आली तर तारक मंत्र, रामरक्षा मोठ्या मानसिक बळ वाढवतात. तेव्हापासून अमोल पण नियमितपणे स्वामी मंत्राचे पठण करतो. छोटी मोठी संकटे तर येतच असतात, पण ती सहन करण्याचे बळ मंत्रातून मिळत राहते. नियमितपणे मठात येऊन सेवा करणे सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये जमत नाही, पण जेवढी शक्य होईल तेवढी सेवा इथून पुढे घडत राहो अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते व सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. एक विषय सांगतो तुम्हाला. गेले महिना झाला आता आपण आपल्या श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ आणि देऊळगाथा चॅनल यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह कार्यक्रम सुरू झालेले आहेत. आपले संपूर्ण भारतभर चॅनलमध्ये
बरेच भक्त आपले प्रश्न विचारतात आणि त्या आलेल्या प्रश्नांना दादा महाराज शंका समाधान करतात. त्या माध्यमातून मला वाटतं 4 एपिसोड झाले आपले, टोटल 4 एपिसोड झाले. आपण काय करतो, ज्यावेळेस तो कार्यक्रम असतो आदल्या दिवशी आपण अनाऊन्स करतो दिवस आणि वेळ. तर मला एवढंच सांगायचं आहे की ते जो कार्यक्रम आहे तो सगळ्यांनी जेव्हा जेव्हा ते अनाऊन्स होईल तेव्हा तेव्हा तो ऐकावा, पाहावा. ह्या माध्यमातून बऱ्याच जणांनी जे काही प्रश्न विचारले होते दादांना, त्या भक्त लोकांना त्याचं प्रश्नाचं सगळं निरसनही झालेलं आहे. चांगलं त्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे, लाईक्स मिळालेले आहेत, भरपूर व्ह्यूज मिळालेले आहेत. तर हा कार्यक्रम आता सतत कंटिन्यू राहणार आहे. फक्त ज्या वेळेस ते अनाऊन्स करत जाऊ आम्ही त्यावेळेस आपण तो ऐकावा आणि पाहावा. श्री स्वामी समर्थ. आता जरा काका 1-2 शब्द बोलत आहेत. नमस्कार. स्वामी समर्थ. हनुमान जयंतीचा कार्यक्रम आम्ही केला तेव्हा माझ्या आजोबांनी, म्हणजे माझा आणि राम बोडस माझा आत्तेभाऊ आहे, आमच्या दोघांच्या आजोबांनी सातारा जिल्ह्यामध्ये एक मंदिर बांधलं होतं. आहे म्हणजे अजून ते, पण आम्हाला तिथं जाऊन काही कार्यक्रम करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही इथं सुरुवात केली. एकदा डोक्यात आला की आपण हा कार्यक्रम चालू करावा आणि त्यानंतर आम्ही जवळजवळ 21 वर्ष हा कार्यक्रम आम्ही करत होतो. आमची मुलं, जावई आणि आमचे भाचे सगळे, राम बोडस यांच्या मुली, मुलगा, हे सगळे काम करत होते. त्यामुळे हा काम करणं आम्हाला शक्य झालं. पण नंतर आम्हाला असं कळायला लागलं की आता आमच्या वयोमानाप्रमाणे आम्हाला ही जबाबदारी पुढं द्यायची आहे आणि ती आमच्या मुलीनी, मंजिरीने आता या निमित्ताने पुन्हा इथं घेतली आहे. त्यामुळे मी तुला सांगतो, आता थांबायचं नाही, दरवर्षी आपण इथे हनुमान जयंती करायची. श्री स्वामी समर्थ. आज आपल्या या कार्यक्रमाला निगडीवरून एक बालसेवेकरी आलेला आहे, चिरंजीव सुहृद कुलकर्णी. तो आपल्याला तारक मंत्र म्हणून दाखवतो आहे. मी त्याला बोलवतो. सुहृद कुलकर्णी. माझं नाव सुहृद कुलकर्णी आहे. मी तुमच्यासमोर तारक मंत्र म्हणणार आहे. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूतीचे नमन नाम ध्यानाधी तीर्थ, स्वामीच्या या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कथा स्वामी जागे आठी. श्री स्वामी समर्थ महाराज की. छान म्हणलं सुहृदनी. आता पुढील सूत्र मी श्री दादा महाराज यांच्याकडे देत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण घेऊ. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता,
सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आत्ताच ताईंनी उल्लेख केला ना की काही संकटं त्यांच्यावर आली आणि तारक मंत्रांनी त्या संकटाचं निराकरण सरळ झालं, संकटं ती टळली आणि लगेच आपल्याला बाल सुरूच्या तोंडी तो तारक मंत्र पण ऐकता आला. म्हणजे त्या शब्दातली ताकद ज्या त्या म्हणत होत्या की ते शब्द आपल्याला लगेच आत्ता ऐकायला मिळाले. आणि स्वामी शक्तीच अशी आहे की ती आपल्याला कोणत्याही संकटातनं वाचवते. संकटात टाकतात म्हणजे काय होतं की काय काळ असं आपल्याकडनं काही चुका घडलेल्या असतात, काही ह्या जन्मातल्या असतात, काही मागील जन्मातले असतात. साडेसाती जे म्हणतो आपण की त्याचा तो शनी महाराज कुठेतरी आपल्याला हिशोब द्यायला जे बसलेले असतात ते, जसं त्यांच्या यजमानांचं जे संकट आलं होतं, कुठेतरी काहीतरी चूक झाली असेल, मागच्या जन्मात काही झाली असेल, पूर्वसुकृत हे आपण म्हणतो की फार महत्त्वाचं असतं. महाराज जे कोणी असतात म्हणजे आता समजा स्वामी महाराज आहेत, कोणतेही महाराज ते टाळू शकतात. त्या क्षणाला ते आपला तो आघात किंवा तो अपघात जे काय असेल संकट ते एका क्षणामध्ये दूर करू शकतात. पण ते टाळल्यानंतर जर का पुढच्या जन्मी आपल्याला परतच तो जन्म घेऊन परत ती चुकांचं जो आपल्याला भोगायचे असतील तर त्यापेक्षा ते काय करतात, आपल्याला सहन करायची ताकद जी तुम्हाला मिळाली, तारक मंत्र म्हटल्यानंतर जी तुम्हाला ताकद मिळाली ती की ते आलेलं संकट सहन करायचं, ही शक्ती आपल्याला त्यांच्याकडनं मिळते. ती आपल्या अपेक्षा खूप असतात की मी स्वामी सेवेत आल्यानंतर माझं अमुक व्हायला पाहिजे, माझं अमुक काम, माझं अमुक संकट लगेच टळलं पाहिजे. पण तो विश्वास जर का आपण दाखवला ना ते टाळतात नक्की 100%. आपल्याला ते पाण्यामध्ये टाकलेलं असतं, आपल्याला ते बुडून देत नाहीत. मी नेहमी सांगतो आपल्या तोंडापर्यंत ते पाणी आपल्याला ते बुडवतील, नाकात कधीच पाणी जाऊन देणार नाहीत. ते झटकन फक्त तोपर्यंत आपला विश्वास, आपली श्रद्धा, आपला संयम ह्याची ती परीक्षा असते आणि ती दाखवल्यामुळे आपण त्यातून बाहेर पडलात. ते म्हणजे कोणत्याही साधकांनी, कोणत्याही भक्तांनी लक्षात ठेवायचं की कोणतीही उपासना करताना त्याच्यापासून लगेच ताबडतोब फळ मिळेल असं नाही. कदाचित पुढच्या जन्मी मिळेल. आज का कालच एक प्रश्न आला होता आम्हाला की मी किती जप केला म्हणजे मला स्वामी भेटतील. तो प्रश्न ऐकल्यावरच मला थोडं हसायला आलं की स्वामी भेटतील म्हणजे ते कुठेतरी बाजारात फिरतायत की एखादी वस्तू आहे. म्हणजे हल्लीची भाषा खूप चुकीची, मला खूप राग येतो काय काळ. ही म्हणजे बोली भाषा आपली ही नाही, अशी नाही आहे. एखादी वस्तू कुठं भेटेल हे विचारलं ना की मग मी काही उत्तर देत नाही त्याला. योग्य भाषा, योग्य प्रश्न विचारा. किती जप केला किंवा किती संख्येने आपण काय सेवा केली, दर्शन होईल का, स्वामींचं दर्शन होईल का, हा पहिला तो भाव पाहिजे मनामध्ये. आणि मी इतकं केलेलं आहे आणि मला तर दर्शन व्हावं ही आपली इच्छा कबूल आहे. पण त्यांच्या पण मनामध्ये पाहिजे दर्शन कधी द्यायचं. पूर्ण जन्म जर का त्यात तुम्ही घालवला तरी दर्शन होणार नाही. आणि असं असेल जर का पूर्वजन्मीचं सुकृत चांगलं असेल, थोडीशी सेवा झाली तरी तुम्हाला दृष्टांत होतील, दर्शन होतील.
अनेक जन्माची जी कृत्य म्हणा, आता पाप म्हणा किंवा कृत्य पुढच्या जन्मातसुद्धा भोगावे लागतात. आणि कशी एक छोटीशी परत गोष्ट सांगतो. महाराज जेव्हा एखाद्या गावामध्ये सुरुवातीला कधीच जात नाही, कुठेतरी आजूबाजूला जंगलातनं आसपास वगैरे राहायचे. आणि बऱ्याच वेळेला असं व्हायचं की तो बालोन्मत्त जी आपण वृत्ती म्हणतो की कशाचंच भान नाही आहे, खाणं पिणं काही त्यांना काही कधी लागत नव्हतं, झोप कधी झोपायचेच नव्हते, ते भूक नाही. अशा अवस्थेमध्ये एकदा एका मोठ्या अशा कातळ म्हणा की काय अशावर त्याच्यावर ते असे पौडलेले असतात आणि पूर्ण अगदी निबिड अरण्य असतं, ते घनदाट एकदम जंगल, सावली अशी छान. आणि त्या जेव्हा त्या झोपलेल्या असतात समोर त्यांच्या पायाकडनं समोर जेव्हा त्यांची दृष्टी जाते तर असे 4 डोळे तिथं लकाकतात त्यांना एकदम. आणि त्याबरोबर ते म्हणतात, या पंडितांना बाहेर या म्हणतात. पंडितांना बाहेर या म्हटल्यानंतर ते 4 डोळे कोणाचे असतात तर ते वाघ असतात. 2 वाघ तिथे त्यांच्याकडं टक लावून बघत असतात. ते वाघ त्या जाळीतनं बाहेर येतात आणि जसं काय आपण शिकवल्यासारखं स्वामींच्या तिथे पायावर डोकं टेकवतात ते आणि मनुष्यवाणीमध्ये बोलायला लागतात की महाराज तुम्ही आम्हाला आता ह्या योनीतनं तरी वाचवा. म्हणजे त्या वाघांनाही समजतं की हे परब्रह्म आहे, आपल्याला सोडवणार कोण आहे तर हा सोडवणार आहे. मनुष्यवाणीमध्ये बोलल्यानंतर महाराज त्यांना उत्तर देतात. का म्हणले, मागच्या जन्मामध्ये तुम्ही माझ्या भक्ताला तुम्हाला चिडवताना लाज नाही का वाटली म्हणले, मागच्या जन्मी काय तुम्ही केलं होतं म्हणले. जेव्हा गाणगापूरला श्री गुरु म्हणजे पालखीतनं जेव्हा जायचं, श्री गुरु म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, त्यांना संगमावर जाण्याकरता त्या राजांनी पालखी दिली होती. त्या पालखीतनं ते बसून जायचे तिथे संगमावरती आणि त्यांची परीक्षा घेण्याकरता किंवा त्यांचा जो कोणी ती शक्ती कोण आहे हे बघण्याकरता एक त्रिविक्रम भारती म्हणून तिथले जवळचे नरसिंहाचे भक्त तिथे येतात आणि बघतात श्री गुरु पालखीतनं चाललेले आहेत वगैरे. अगोदर थोडीशी नावं ठेवतात, पण श्री गुरु शेवटी परब्रह्म आहे त्यांचा. त्या नरसिंह तो त्रिविक्रम भारती जो आहे त्याचा पण ते उद्धार करतात. नरसिंह मीच आहे, सर्व काही मीच आहे सांगून त्याला दर्शन देऊन आणि मग तो त्यांचा भक्त होतो. आणि तो इतका भक्त होतो, त्याच्याकडे हे 2 ब्राह्मण जे मी आत्ता सांगितलं, हे जे वाघ आहेत ते 2 ब्राह्मण त्याच्याकडे जातात त्या त्रिविक्रम भारतीकडं आणि त्याला सांगतात की शास्त्र स्पर्धे किंवा जी काय असेल त्या काळातलं जे अध्ययन जे असेल त्यामध्ये तुम्ही आम्हाला आमच्यावर तुम्ही विजय मिळवून दाखवा. वादविवाद असेल काही असेल त्यांचा तो विषय. आणि जर का तुम्ही म्हणला की आम्हाला हे येत नाही तर आमच्या नावाने जयपत्र तुम्ही लिहून द्या. तर ते त्रिविक्रम भारती सांगतात की मी तुमच्याशी वादविवाद घालायला मी असमर्थ आहे, पण माझा गुरु समर्थ आहे म्हणतात. तुम्ही त्याच्याकडे चालावं. चालेल म्हणतात. ह्या दोघांना ते सांगतात की आम्हाला तुम्ही पालखीतनं घेऊन चाला. त्रिविक्रम भारती म्हणतो ठीक आहे. पालखी त्यांच्याकरता 2 पालख्या तयार करतात. त्याला सांगतात तू पालखीच्या पुढं तू चाल. ठीक आहे म्हटलं. तो पण त्या पालखीच्या पुढं चालतो आणि ते तिथून गाणगापूरला येतात. ते त्रिविक्रम भारतीचं गाव असतं ते कुमशी, त्या गावातनं गाणगापूरला येतात श्रीगुरूंच्या समोर. आणि श्रीगुरूंच्या समोर आल्यानंतर श्रीगुरू यथोचित पद्धतीने त्यांची कान उघडणी करतात. जे 2 विद्वान जे आलेले असतात, जे ब्राह्मण ते आलेले असतात, परीक्षा गेला त्या त्रिविक्रम भारतीशी, त्यांची ते अगदी आपण म्हणतो ना शाल जोडीतलं तसं ते त्यांची कान उघडणी करतात. त्यांचं जे काय त्यांची बुद्धी जी काय आहे, तुमची किती बुद्धी आहे त्यांना दाखवून देतात. आणि मग त्यांना तिथे ते जे 2 ब्राह्मण असतात की श्रीगुरू सांगतात की हे जे तुम्ही जे पाप केलेलं आहे, माझ्या एका भक्ताला तुम्ही जे डिवसलेलं आहे ते तुम्हाला फेडायला लागणार आहे. आणि अमुक इतक्या वर्षानंतर तुम्ही व्याघ्र योनीमध्ये असाल त्यावेळेला माझं परत तुम्हाला दर्शन होणार आहे. म्हणजे जो भगवंताची जी म्हणतो ना आपण लीला कशी असते की इतक्या वर्षानंतर त्यांना ती व्याघ्र योनी म्हणजे वाघाच्या योनीमध्ये त्यांचा जन्म होणार आहे आणि त्या वेळेला मी अमुक ठिकाणी असणार आहे. म्हणजे पुढचा अवतार जो आहे स्वामींचा तो त्यांनी स्पष्ट केला की त्या अवतारात तुम्हाला मी तिथे दर्शन देईल. तर तसं ते 2 वाघ त्यांना सांगतात स्वामी महाराज की तुम्ही त्या काळामध्ये जी चुका केला होतात त्याचं तुम्हाला आत्ता हे फळ भोगावं लागतं आहे आणि हे तुम्हाला अजून 100 वर्ष तुम्ही ह्याच योनीमध्ये असणार आहात आणि 100 वर्षानंतर तुम्हाला अमुक ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे मुक्ती मिळेल, त्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. म्हणून ही भगवंताची योजना. आपल्याला माहिती नसतं आपण काय केलं. आपण फक्त का म्हणतो की माझं काम का होत नाही आहे, मला हे का भोगावं लागतं आहे. मुळात मला जिथं येतं तिथं आपली भक्ती कमी पडते
जो देणारा आहे तो आपल्याला तोच देतो आहे सगळं. हे पहिलं मनामध्ये आणलं पाहिजे की तो भोग आहेत हे भोग आपणच भोगून संपवायचे आहेत. ताकद फक्त तुम्ही द्या आणि ती ताकद देण्याकरताच ते तिथे बसलेले आहेत. त्याच्याकरता आपली सेवा वाढवणं गरजेचं आहे. जेव्हा मी असं सांगत असतो एखादा संकट आलं, कुठलंही नैसर्गिक असू देत, आपल्या कुठल्याही घरातल्या कोणाचाही मृत्यू असू देत, कोणतंही संकट असू देत, आपलं जेव्हा मन अक्षरशः दगड होतं तेव्हा समजायचं की आपण परिपक्व झालेलं आहोत आणि आपण हे संपूर्ण संकट झेलायला तयार आहोत. कारण त्याच्या मनामध्ये की आणलेलं संकट त्यांनी आणलेलं आहे, संकट निराकरण करणारे तेच आहेत, ही मनात पक्की भावना झालेली आहे. हे आपण नक्की समजावं. आपण नक्कीच पुढच्या पायरीवर गेलेलो आहोत. त्यामुळे कुठल्याही साधकाने, कुठल्याही भक्तांनी जेव्हा आपण एखादी सेवा सांगतो की इतके इतके दिवस झाले अजून यश काय येत नाही आहे, कदाचित थोडंसं मागे पुढे होऊ शकेल, यश मिळणार हे 100%. मनामध्ये आपण कुठलेही जो विश्वास आहे ना तो 1% कमी होऊन द्यायचा नाही आपला. हे काम होणार हे 100% विश्वास ठेवायचा. फक्त कधी योग्य वेळ, मी आत्ता म्हटलं असं की 100 वर्षांनी काय होईना त्या वाघांना मुक्ती मिळणार आहे. आपल्याला काय 100 वर्षाचं आपलं आयुष्य नाही, आपल्याला कुठेतरी ह्या जन्मामध्ये आपल्याला नक्की काम होणार आहे. फक्त विश्वास ठेवायचा आणि स्वामी सेवा करायची. जे कोणी प्रश्न विचारत असतात, आपण जो लाईव्ह कार्यक्रम जो केलेला आहे त्याच्याकरता, त्यामध्ये सुद्धा सगळ्यांना हेच की जी सेवा आपण सांगतो त्यामध्ये जेव्हा प्रत्यक्ष समोर व्यक्ती येते ती सांगितलेली सेवा वेगळी आणि ही जी सेवा सांगतो ही सगळ्यांना लागू पडेल. बरं, हे उपाय लागू पडतील त्याच्या परत म्हणलं की प्रारब्ध कर्मानुसार कधी कोणाला पटकन यश मिळेल, कधी कोणाला थांबावं लागेल. फक्त जो कोणी प्रश्न विचारणार असेल त्यांनी योग्य व्यवस्थित भान राखून तसे प्रश्न विचारावेत. आणि आत्ता मी सांगितलं असं की श्री स्वामींच्यावरती पूर्ण विश्वास, कारण कलियुगामध्ये फक्त तेवढं एकच नाम आहे, तारक नाम, श्री स्वामी समर्थ नाम, तेवढं एकच तारक आहे. बाकी कुठलंही कोणताही तुम्ही गुरूंचा घ्या, कुठल्याही महाराजांचा घ्या, कधी कोणी असं सांगितलं नाही की भिवू नकोस मी पाठीशी आहे म्हणून. फक्त ते स्वामींनीच सांगितलेलं आहे, तेच त्यांचं वचन आहे. त्या वचनावरती आपण विश्वास ठेवायचा आणि सेवा करायची. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपण पालखी सेवेला आपली सुरुवात होईल. पालखी सेवेला जे इथे उपस्थित भक्त आहेत, इथे जे आपले यजमान आहेत, त्यांना जर का जायचं असेल तर तेही जाऊ शकतात, महिला पण जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर महाप्रसादाला इथे सुरुवात होईल. ज्याला भक्तांना महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांनी इथे महाप्रसादाकरता थांबायचं आहे. फक्त परत एकदा की सर्व कार्यक्रम शांततेत होईल आणि आपण मनामध्ये स्वामींचं नाव घेत तो कार्यक्रम आणि पुढचा सोहळा सगळ्या त्याचा आनंद घ्यायचा आहे. आपण स्वामींचा एकदा जय जयकार करू आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.